श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यात्मदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याविदेहीया तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमन्वेतमवेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोहिणीः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। गौ माता की जय। संतन की जय। श्रीमद भागवत महापुराण कथा। आपल्या कथेमध्ये पाठीमागच्या पाठामध्ये आपण सर्वांनी ऐकलं होतं, भक्त ध्रुव महाराज आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन वनाला गेले आणि वनामध्ये आता त्या ठिकाणी त्यांना नारदजींची भेट झाली। नारदजी महाराजांचं दर्शन झालं। नारदजी महाराज विचारतात की कशासाठी चाललात, कुठे चाललात, आदी आदी करून प्रश्न झाले आणि तपस्येला चाललो आहे अशा प्रकारची विगत घटना सांगून त्या ठिकाणी ध्रुव महाराज आता करबद्ध आहेत। त्या ठिकाणी नारदजी महाराज म्हणतात की एवढ्या कमी वयामध्ये तपस्या काही जमणार नाही आणि खूप सोपा उपाय आहे, तुम्ही आता घरी जा। अध्ययन अध्यापन आदी अध्ययन जे कार्य आहे या बालवयामध्ये तुमच्या वर्ण व्यवस्थेला अनुकूल असं अध्ययन करा। यानंतर तुम्ही राजा व्हा किंवा जे काही आपलं जे काही कर्म आहे त्यानुसार पालन व्हा। त्यानंतर पुढे मग जेव्हा तिसरी अवस्था येईल वानप्रस्थ जीवनामध्ये तेव्हा तुम्ही तपस्या करा, असं अनेक प्रकारे समजावून सांगितलं। आणि ही कठीण तपस्या आहे, एवढ्या अगदी छोट्याशा वयामध्ये हे जमणं अवघड आहे, म्हटले शक्यच नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही आता घरी जा, अशा प्रकारे नारदजी महाराजांनी अनेक प्रकारे समजावून सांगितलं। तरीही ध्रुव महाराज काही मागे जायला तयार नाही। ध्रुव महाराज त्या ठिकाणी अडिग आहेत आपल्या नियमावर, आपल्या
त्या ठिकाणी नारदजी महाराजांना सांगतायत की प्रभू, माझी आता या ठिकाणी जी तयारी आहे ही याच प्रकारची आहे आणि मी एवढा अधिकारी किंवा एवढा योग्य व्यक्ती नाही की तुमचा उपदेश मला आता पचनी पडेल, कारण की मातेच्या अनादरातून मला माझ्या हृदयाला विदीर्ण केलेला आहे आणि अशा प्रकारे अत्यंत घायल स्थितीमध्ये मी परत घरी जाऊ शकत नाही. म्हणून माझी एक अशी त्या ठिकाणी इच्छा आहे की हे प्रभू, तुम्ही असा उपदेश द्या मला आता की माझी जी इच्छा आहे ती माझी पूर्ण होऊन जाईल. तर काय इच्छा आहे महाराज तुमची? तेव्हा म्हणतात की मला असं एक स्थान पाहिजे, असं स्थान पाहिजे जे शाश्वत आहे, जे निरंतर आहे, चिरकाल टिकणार आहे. आणि आतापर्यंत आमची जेवढी वंशावळ आहे ना, माझे दादा, माझे वडील, माझे दादा, माझे परदादा आदी करून कोणालाही असं स्थान मिळालं नाही अद्याप. असं स्थान मला द्या आणि असं शाश्वत स्थान द्या जिथून मला परत कधीही विच्युती होणार नाही, कधी खाली यावं लागणार नाही. कारण की राजाच्या सिंहासनावर जरी बसलं तरी एक दिवस उतरावं लागतंय. मग ही शाश्वती नाहीये याची, परंतु मला असं शाश्वत ठिकाण पाहिजे ज्याच्यावरून कधी विच्युती नाहीये, जे सदा सर्वदा त्या ठिकाणी मला माझं म्हणून राहणार आहे. अशा प्रकारचं वरदान मला द्या आणि त्याच्यासाठी मी काय करू असं मला उपाय द्या, जेणेकरून तो उपाय करून मी काय करेल, मला त्या ठिकाणी मला जी माझी इच्छा आहे ती पूर्ण करेल. म्हणून अशी अर्थार्थी जी इच्छा आहे त्या ठिकाणी व्यक्त करून ध्रुव महाराज आता उपाय मागतात देवर्षी नारदांना आणि म्हणतात की तुम्ही जो उपदेश दिला तो मला पचणार नाही, कारण की माझं अंतःकरण तेवढं शुद्ध नाही की तुम्ही म्हणाले की घरी जाऊन सगळं विसरून जायचं आणि अशा प्रकारे राहायचं, परत वानप्रस्थ जीवनात परमार्थ करायचा आदी करून हे जे काही तुम्ही आता बोलले हे मला शक्य नाही. म्हणून मला जे शक्य होईल अशा प्रकारचा उपदेश तुम्ही आता लगेचच त्या ठिकाणी मला कृपा करून सांगावा, अशी प्रार्थना केली असता देवर्षी नारद अत्यंत प्रसन्न झाले. मनापासून आता त्या ठिकाणी त्यांनी ध्रुव महाराजांना शिष्य म्हणून स्वीकार केलं आणि शिष्य म्हणून स्वीकार केलं असता त्या ठिकाणी त्यांनी आता उपदेश दिला की ठीक आहे बाळा, बघा आता सांगितले की अत्यंत सुंदर प्रकारे सगळे नियम सांगितलेले ध्रुव महाराजांना. तर त्यांनी सांगितले की तुम्ही जा, सगळ्यात पहिलं स्थान पाहिजे असतं बरं का. आपण जी साधना करतो ती साधना कुठे आणि कशी करायची याच्याविषयीची माहिती पाहिजे. तर सगळ्यात पहिली जागा निश्चित करा की तुम्ही ती साधना करणार कुठे आहात. मग ती जिथे तुम्ही साधना करणार आहात त्या भौतिक परिस्थितीला अनुकूल अशा प्रकारची साधना सुद्धा केली जाते. तिथे आपल्याला काय उपलब्ध आहे, काय नाही मिळू शकत, अशा प्रकारे त्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन मग ती साधना केली जाते. तर मग इथे स्थान दिलं पहिलं. स्थानाचं फार महत्व आहे बरं का. कुठेही आपण सहजासहजी जाऊ आणि जप तप करत बसू, साधना भजन, आपण त्याला काय होतं एवढं, कुठेही जाऊन जप करत बसा, साधना करत बसा, काय फरक पडतोय. परंतु ही चुकीची गोष्ट आहे. स्थानामध्ये एक आपलं स्वतःचं फार मोठं महात्म्य आहे. आज तीर्थक्षेत्रांमध्ये फार गर्दी असते, फार कचरा असतो, फार त्या ठिकाणी अस्वच्छता वगैरे वगैरे सगळं काही असेल, परंतु तरीही त्या तीर्थाचं जे महात्म्य आहे ते दुसरीकडे नाहीये. तीर्थाचं आपलंच एक महात्म्य. तिथं तुम्ही जे कुठलं अनुष्ठान, पूजा पाठ आणि जे काही करणार ते जितक्या लवकर 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 फळ देईल ते तसं अनुष्ठान दुसरीकडे ते फळ नाही देऊ शकत इतक्या लवकर. त्याच्यामुळे त्या तीर्थाचं आपले स्वतःचं महात्म्य असतं. म्हणून जागा निश्चित पाहिजे की आपण जे काही साधना करणार आहे, जे काही अनुष्ठान आहे, कुठे पारायण आहे किंवा जे काही आपण कुठे करणार आहोत ही जागा निश्चित करा. म्हणून या ठिकाणी ध्रुव महाराजांनी त्या ठिकाणी सगळ्यात पहिला हाच उपदेश मागितला. नारदजी महाराज त्यांना हेच सांगतात की ध्रुव महाराज तुम्ही जा. कुठे जा तर सांगितले की यमुना मैयाच्या किनाऱ्यावरती मधुबन नावाचं जे क्षेत्र आहे, वन आहे, ते त्या मधुबनामध्ये तुम्ही जा. यमुना मैयाच्या किनाऱ्यावरती तिथे जाऊन तुम्ही भगवान परमात्म्याची उपासना करा, अशा प्रकारचा आदेश दिला. बघा स्थानाचं केवढं महात्म्य आहे. आपण पण साधना करतो, जप तप जर करतोय तर हे कधी आणि कुठे कसं केलं पाहिजे याचं पण एक विशेष महात्म्य आहे बरं का. जप कुठे करायचे हा एक प्रश्न. जप कुठे करायचे, पारायण कुठे वाचायचं, तर त्यामध्ये सांगितलं की तुम्ही कुठेतरी देवालयामध्ये बसून, जसं आता इथे मंदिर आहे तर मंदिरामध्ये बसून तुम्ही जप करा, पारायण वाचा. कारण की घर तर ठीक आहे, घरामध्ये ती शांती आहे, कारण देवघर जे आहे ते आपलं स्वतंत्रच पाहिजे. देवाची जी खोली आहे ती छोटी का होईना परंतु ती स्वतंत्र पाहिजे, जिथे की अत्यंत पावित्र्य पाळलं जातं.
अशा ठिकाणी बसून तुम्ही जप करा, जिथे बाहेरचा जो कलकलाट आहे त्याच्यापासून थोडीशी आपल्याला शांती मिळते. अशा प्रकारचं स्थान पाहिजे. एक देवालय, आपलं देवघर जिथे आहे ते ठिकाण, किंवा एखादं मंदिर आहे, देवाचं मंदिर जिथे पूजापाठ वगैरे चालते, आपण तिथे बसूनही त्या ठिकाणी आपण आपले जप साधना करू शकतो. त्याचबरोबर एखादा आश्रम आहे, आश्रमामध्ये सद्गुरूंच्या सानिध्यात म्हणा तर करू शकतात. किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली, जर बेलाच्या झाडाखाली बसलात, जर औदुंबराच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली बसून जर तुम्ही ती साधना करताय, जप करताय, तर ती साधना सुद्धा फार लवकर तुम्हाला फळ देईल. यानंतर सांगितलंय तुम्ही बघा, एखाद्या ठिकाणी जिथे काहीतरी भगवत कार्य घडून गेलेलं आहे, त्या जागेवर आता काही खाली जागा आहे, पण काहीतरी भगवत कार्य घडून गेलेलं आहे, तिथे पण बसून तुम्ही साधना जप करू शकता. किंवा अत्यंत उत्तम ठिकाण जर काही असेल ना, तर सांगितलंय एखाद्या गोशाळेमध्ये बसून तुम्ही जप करू शकता. ते तर अत्यंत पुण्य प्रदान करणारं आहे. गोशाळेमध्ये जिथे की गोमातेचं गोबर पडलेलं आहे, गोमूत्र पडलेलं आहे, गोमातेचं दर्शन समोर होतंय, अशा ठिकाणी तुम्ही जाऊन तिथे आसन लावून, तिथे जमिनीवर जे आहे गोमातेचं गोबर पडले तिथे आसन लावून मग तिथे बसून जप करा. त्याचं अपार पुण्य आहे. मग अशा प्रकारे या स्थान निश्चित असतं की तुम्ही कुठे जाऊन करू शकता. हे तर आपल्या नित्य नियमाचं झालं. जर काही विशिष्ट अनुष्ठान काही करायचं असेल की आपण 10 दिवस 15 दिवस काहीतरी एक छोटासा अवधी आपल्या जीवनामधून काढून कुठेतरी आपल्याला भगवत कार्य करण्याकरता घालवायचं आहे, असं जर निश्चय आहे, तर मग एखादं तीर्थस्थान शोधा जिथे खरं शांती आहे. जर तुम्ही गेलात, समजा पंढरपूरला पण गेलात, अनुष्ठान एखादं करायचंय, पारायण वाचायचे तुम्हाला, तर मग जर समजा तिथे गेलात तर त्याचं अपार पुण्य आहे, पण तिथे पण शांती पाहिजे थोडी. एकदम तिथे फार मोठ्या गर्दी गोंधळामध्ये बसूनही चालणार नाही. कुठेतरी शांत ठिकाणी, किंवा मग एखाद्या नदीच्या किनाऱ्यावरती, जसं समजा आता अनुष्ठान करायचं एखादं, गेले नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर, राहिले तिथे एखाद्या आश्रमात सेवा केली, 8-10 दिवस राहिले, पारायण वाचलं, काहीतरी अनुष्ठान जप तप केलं, आपल्या इच्छेप्रमाणे जेवढं शक्य आहे. मग अशा प्रकारे आपण हे करू शकतो. तर हे जे काही आहे अनुष्ठान, हे अत्यंत मनापासून करण्याकरता स्थान पहिलं निश्चित पाहिजे. म्हणून सांगितलंय की महाराज, तुमचं स्थान निश्चित झालं तर स्थान दिलं मधुबनामध्ये जा. मधुबन जिथे की भगवान परमात्मा आपले गोचारण लीला आदी करत असायचे, त्या मधुबनमध्ये तुम्ही जा. भगवान परमात्म्याचा सतत निरंतर ज्या ठिकाणी निवास आहे, यमुना मैयाच्या किनाऱ्यावर ते स्थान आहे. अशा प्रकारे ध्रुव महाराजांना हा पहिला उपदेश झाला. परत म्हटलं तिथे जाऊन करायचं काय, तर करायचं काय असं जेव्हा विचारलं तर सांगितलं की महाराज, तुम्ही प्रातःकाळी लवकर उठायचं, 3 वेळा अंघोळ करायची. कुठे? यमुना मैयामध्ये. एक प्रातःकाळी, एक मध्यान्हकाळी आणि एक सायंकाळी, अशा 3 प्रकारे अंघोळी करायच्या. 3 अंघोळ करायची विधाने बरं का, कारण की अनेक प्रकारचे आपण अपवित्र आदी करतो. म्हणजे जेव्हा अनुष्ठान असतं तेव्हा विशेष करून तर या सगळ्या नियमामध्ये पालन केलं पाहिजे, या नियमात राहिलं पाहिजे. तर तेव्हा सांगितलं की तुम्ही त्रिकाल त्या ठिकाणी स्नान करा. त्रिकाल स्नान झालं, स्नानानंतर तुम्ही संध्या उपासना करा. तर संध्या उपासना करण्याकरता पण अधिकार असतो. तर आता इथे हा प्रश्न आहे, ध्रुव महाराजांचा कोणता संस्कार झालेला नाहीये, कारण की ते 5च वर्षाचे आहेत. मग यज्ञोपवीत संस्कार होण्याकरता कमीत कमी 8 वर्षाचं वय पाहिजे. ते ब्राह्मण बालकाचं 8 वर्षाचं वय असेल तर त्याचं यज्ञोपवीत संस्कार करावा. क्षत्रिय बालकाचा 11 ते 13व्या वर्षापर्यंत यज्ञोपवीत संस्कार करावा. आणि ध्रुव महाराज तर 5च वर्षाचे, त्याच्यामुळे त्यांचा संस्कार झालेला नाहीये. मग त्यांचं यज्ञोपवीत नसल्यामुळे त्यांना ती संध्या जी आहे गायत्री उपासना ती प्राप्त नाहीये. मग कोणती संध्या करायची, तर मग तेव्हा त्या ठिकाणी नारदांनी उपदेश दिला. महाराज म्हणतात की तुम्ही स्नान केल्यानंतर पूजन करा परमात्म्याचं. ज्या वस्तू तिथे उपलब्ध असतील त्या सगळ्या वस्तूंना एकत्र करून तुम्ही देवाची पूजा करा. जे काही त्या ठिकाणी उपलब्ध आहे, असं नाही की हे सामान पाहिजेच म्हणून लगेच कुठेतरी गोळा करत बसा, दुकानात जा, अमुक इकडे जा तिकडे जा त्याला भेटा, अजिबात नाही. हा उद्योग करू नका. मग सामग्री तिथे त्या वनामध्ये जे काही उपलब्ध आहे, तर म्हटले झाडाची पानं मिळतील तुम्हाला, झाडाची फळं मिळतील, तिथेच तुम्हाला जल मिळेल. तुळशी मातेची पूजा बघा, तुळशी मातेचं फार महत्व आहे. वनामध्ये कुठे तुळशी भेटून जाईल म्हटले तुम्हाला, वनामध्ये जे भेटतं त्याच्याच द्वारे पूजा करा. तर तुळशी पत्राने तुम्ही देवाची पूजा करा. तर मग देवाची पूजा करायची कुठे? तिथं काय मंदिर आहे की काय वनामध्ये? मंदिर वगैरे काही नाही. मग कुठे असं मांडलेला देव असं तेही काहीच नाहीये.
मग ते म्हटले हा ठीक आहे, जर विग्रह नाही एक तर विग्रहाची पूजा करावी, पण जर विग्रह नाही तर काय करायचं? तर म्हटले की तुम्ही जी पूजा सामग्री देवाला मनापासून समर्पित करतात ती पूजा सामग्री धरतीवरच सोडून द्यायची, जमिनीवरच सोडून द्यायची. मनामध्ये हा अत्यंत पवित्र उत्तम असा भाव ठेवायचा की देवा मी तुझी पूजा करतोय आणि या पूजेमध्ये जी सामग्री मी समर्पित करते ही तू ग्रहण कर. अशा प्रकारचा भाव मनामध्ये आणून देवाची पूजा करा. जी सामग्री आहे ती धरतीवर सोडून द्या किंवा पाण्यामध्ये देवाची पूजा करा. समजा आता नदी वाहते ना, तर नदीमध्ये ते सोडून द्या, तर नदीमध्ये सुद्धा पाण्यामध्ये सुद्धा देवाची पूजा होऊ शकते. बघा याचा अर्थ पूजा करण्याकरता मंदिर आणि विग्रहच पाहिजे, फोटोच पाहिजे, मूर्तीच पाहिजे याची फार आवश्यकता नाहीये. परिस्थिती अनुसारही देवाची पूजा होऊ शकते. मग देवाची पूजा टाळायची नाही, तुम्ही म्हणाल इथं मंदिरच नाही मग पूजा करायची कोणाची? मग ही पळवाट आहे, हे असं नाही म्हणायचं. तर पूजा करायची तर तुम्ही मंदिरामध्ये नसेल शक्य तर जमिनीवरही ते जे काही तुमचे पत्र पुष्प फल जल जे काही आहे त्याला तिथे समर्पित करा अथवा पाण्यामध्ये त्याला समर्पण करून देवाप्रती त्या ठिकाणी आपला भाव व्यक्त करा. अशा प्रकारे नारदजी महाराजांनी उपदेश दिला की अशी तुम्ही संध्या पालन करा. बरं हे झालं संध्येचा नियम. परत वरून सांगितलं की तुम्ही आता अहरह रात्रंदिवस फक्त एका मंत्राचा जप करत राहा. जप करायचा. काय जप करायचा? तर म्हटलंय इतका सुंदर उपदेश दिला बघा. म्हणतात ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रेणानेन देवस्य कुर्याद द्रव्यमयीं बुधः सपर्यां विविधैर्द्रव्यैः देशकाल विभागवित्. तेव्हा नारदजी महाराजांनी सांगितले की तुम्ही जप करा. काय जप करा? तर म्हटले ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. हा मंत्र बघा बरं, याला द्वादशाक्षरी मंत्र असं म्हणतात. द्वादशाक्षरी कारण याच्यामध्ये 12 अक्षर येतात. 12 अक्षर तुम्ही मोजून बघा. ओमला या ठिकाणी गिनायचं नाही कारण ओम प्रणव आहे, तो प्रत्येक ठिकाणी येणार आहे. मग नमो भगवते वासुदेवाय किती झाले? मोजले की नाही? हा 12 झाले ना. बघा वासुदेवाय याच्यामध्ये किती आहेत आणि भगवते नमो अधिकाच्या प्रणवला पण ग्रहण करतात, काही ठिकाणी प्रणवला ग्रहण नाही करत, केवळ नमो भगवते वासुदेवाय. आणि या ठिकाणी प्रणव सोबत दिलेला आहे मंत्र. बघा जेव्हा अधिकार जाणतात गुरु तेव्हा प्रणव सोबत प्रणवाक्षर सोबतही त्या ठिकाणी मंत्राचा उपदेश दिला जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय अशा प्रकारे द्वादशाक्षरी मंत्र 12 अक्षरांचा हा मंत्र जपण्याकरता दिला. हा मंत्र नारदजी महाराजांनी खूप लोकांना दिला. त्यापैकी 2 महान भक्त जे की भागवतामध्ये येतात. हे पहिले आहेत ध्रुव महाराज आणि दुसरे आहेत प्रल्हाद महाराज. दोघांनाही सारखाच मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप करण्याकरता आदेश दिला. महाराज म्हणतायत की आता या मंत्राचा तुम्ही अहरह जप करा. बरं ठीक आहे महाराज, मग खायचं प्यायचं काय? वनामध्ये काय असतं? खायचं प्यायचं काय? तर ते म्हटले की अत्यंत स्वल्प आहार त्या ठिकाणी ग्रहण करा. अत्यंत स्वल्प अशा प्रकारचा आदेश दिला आणि कृपा केली. डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला की बालक अत्यंत शीघ्रातिशीघ्र भगवत दर्शन होवो अशा प्रकारची अत्यंत खडतर साधना करा, तपस्या करा. परमात्मा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. ध्रुव महाराज नारदजी महाराजांना साष्टांग दंडवत प्रणिपात करून प्रदक्षिणा घालून आशीर्वाद घेऊन त्यांचा आता मधुबनाकडे निघाले. मधुबन ज्या ठिकाणी आहे तिथे आता त्या ठिकाणी प्रल्हादजी महाराज येऊन उपस्थित झाले. मधुबनात आले आणि त्यांनी सर्वात प्रथम त्या ठिकाणी यमुना मैयाचं स्नान केलं. स्नान केल्यानंतर आता यमुना मैयाच्या किनाऱ्यावरच मधुबनामध्ये एका झाडाखाली त्या ठिकाणी ध्यान लावून बसायला लागले. आणि थोडा वेळ गेला पण ध्यानच लागेना, कारण की यमुना मैया खळखळ 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 वाहते, खूप जोरात आवाज येतोय. आता ते म्हटले साधना करायला सांगितली इथे, मग मी करायचं काय? आता परत ध्यान लावायचा प्रयत्न केला पण यमुना मैया काही शांत होईना, खळखळ वाहते. मग त्यांना वाटलं की चला आता उठा, इथून निघा, आपलं काही काम होत नाही.
म्हणून ते उठणार आणि चालायला लागले. तेवढ्यात यमुना महाराणी साक्षात प्रकट झाली की महाराज बघा, आता इथला प्रसंग अद्भुत आहे बरं का, अत्यंत भाव विभोर करून देणारा. यमुना महाराणी ध्रुव महाराजांच्या समोर उभी आहे. म्हणते, प्रभू तुम्ही कुठे चालले? भक्तांना केवढा आदर देतात बरं का सगळे, की तुम्ही कुठे चालले, मला सोडून कुठे चालले? मी केवढी आनंदित झाले की तुमच्यासारखे भक्त माझ्यामध्ये रोज स्नान करतील, तुमच्यासारखे भक्त माझ्या किनाऱ्यावर राहून साधना करतील. हे माझं अहोभाग्य आहे, माझं महत् पुण्य आहे की आज तुम्ही इथे आलात, तुमचं मला दर्शन होते, हे माझं भाग्य आहे. म्हणून तुम्ही परमात्म्याचे एकनिष्ठ असे भक्त तुम्ही कुठे चाललात? कारण की बघा, सगळे भक्त लोक आहेत ना, स्वार्थी असतात बरं का. आता इथे स्वार्थ हा शब्दाचा अर्थ विरुद्ध यायचा नाही, आपल्यासारखा नाही येतो. स्वार्थ कशाचा आहे? यमुना महाराणी विचार करते की हे इथं आले, साधना करतील, तपस्या करतील, खडतर तप करतील आणि एकदा देवाला प्रसन्न करून घेतील. भगवान परमात्मा प्रसन्न झाले की यांना दर्शन होईल आणि मी तर इथंच आहे, म्हणजे मला पण दर्शन होऊन जाईल. काहीही करायची गरज म्हणजे बघा, संत महापुरुषांच्या सानिध्यात राहायचं हे फळ, काही करायचं नाही, बस त्यांच्या जवळ राहायचं फक्त. ते जे करतात ना त्याचं सगळं फळ आपोआप मिळून जातं. यमुना महाराणी म्हणते, बघा एवढा मोठा संधी, एवढा मोठा त्या ठिकाणी लाभ मला मिळणारे, अनायासे काहीच करायचं नाही, जे चाललंय ते चालू द्यायचं. मग तुम्ही असं जर मला सोडून गेले, दुसरीकडे गेले, तर मग माझं दुर्भाग्य नाही का? म्हणून तुम्ही कुठे चालले आणि तुम्ही का चालले? अशा प्रकारे यमुना महाराणी निवेदन करून विचारते. भक्तांना बघा केवढं भक्तांप्रती प्रेम असतं, आदर. त्यामध्ये वयाची मर्यादा नाही पाहिलेली. बघा, बालक, एक छोटासा 5 वर्षाचा बालक, त्या बालकाच्या प्रती यमुना महाराणी एवढा आदर भाव ठेवते, म्हणजे त्याला अधिकाराचं महत्व आहे. तिथे वयोमर्यादा त्या ठिकाणी पाहिली जात नाही. तर त्या ठिकाणी ध्रुव महाराज म्हणले की देवी, प्रश्न असा आहे, मला काही म्हणायचं नाहीये, तुमचं चाललंय चालू द्या, पण अशी एक समस्या आहे माझी की इथं बसलो की तुमचा आवाज एवढा खळखळ खळखळ वाहतो की मला अजिबात ध्यानच लागत नाही, मग माझं मन स्थिर राहत नाही, मग ही मी तपस्या करते, याचं काही त्या ठिकाणी चीज होणार नाही. म्हणून मग मला इथून निघून जावं लागते, दुसऱ्या स्थानावर जाऊन मी त्या ठिकाणी माझी साधना करेल, तुम्ही चिंता करू नका. यमुना महाराणी म्हणते, ही तर चिंतेची विषय आहे, ही तर खराब गोष्ट आहे, म्हणून तुम्ही सांगा मी काय करू? तुम्ही जर म्हणतात मी वाहते परंतु आवाज करणार नाही, मी शांत होऊन जाईल. बघा, यमुना महाराणी त्या ठिकाणी भक्तासाठी अगदी खळखळ वाहत होते, ती आता शांत व्हायला लागली, संत व्हायला लागली. म्हणजे मी आवाज करणार नाही, अजिबात काहीही आवाज येणार नाही. त्या मधुबनामध्ये बघा, पूर्ण वनातच बघा, यमुना महाराणीच्या पाण्याचा खळखळ आवाज येत होता, एकाएकी शांत झाला. अत्यंत शांतता, अपार शांतता, ज्या शांतीमध्ये केवळ परमात्म्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं कुणी आठवणारच नाही, देवा व्यतिरिक्त. आपणही म्हणतो ना, हो, या एवढ्या भयान स्थितीमध्ये देवाच्या व्यतिरिक्त आपलं कोणीच नाही आता, कारण चौकडे बघा कोणी दिसतच नाहीये, सगळीकडे काहीही नसताना, काहीही दिसत नसताना फक्त एकच दिसतो की नाही? आपल्याला दिसत नाही, माहित नाही, पण मनामध्ये एक भाव नक्की असतो की हा, कोणी सोबत नाही पण तो आहे बरं का, तो आहे, ज्याच्या मनामध्ये आस्तिकता आहे. व त्या स्थितीमध्ये श्री ध्रुवजी महाराज आता साधना करतात आणि अत्यंत घनघोर, अत्यंत दिव्यतम अशी ही साधना, अद्भुत साधना. बघा, एका छोट्याशा बाळाने साधना करावी म्हणजे किती कौतुकाची गोष्ट आहे हो. एखादं छोटंसं बाळ बसलंय एखाद्या वनामध्ये, एका झाडाखाली, आणि ध्यान करते, अपार प्रसन्नता आहे चेहऱ्यावरती, आणि भगवान परमात्म्याच्या त्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा निरंतर जाप चाललेला आहे. एका क्षणाचाही त्या ठिकाणी विश्राम नाहीये, विश्रांतीच नाही, अहरह जप चाललेला आहे. झोप हा विषयच नाही, झोपतच नाही, निरंतर साधना चाललेली आहे. असं जर दृश्य पाहिलं तरी साधारण माणसाचंही हृदय विदीर्ण होऊन जाईल. साधारण माणसं अगदी म्हणजे किती छान वाटेल की त्याला उठावाने आता हृदयाशी कवटाळावं. परमात्म्याला काय वाटलं असेल बघा, परमात्मा जेव्हा भक्तिभाव बघतो ना, विरघळून जातो, एकदम विरघळून. आणि अशा प्रकारे त्यांनी साधना सुरू केली, फार दिव्यतम अशी साधना. त्या साधनेमध्ये त्यांनी किती दिवस घालवले आणि कशा प्रकारे ते दिवस काढले, तर यामध्ये सांगितले की ते जप करतात, साधना करतात.
तर त्या अनुष्ठानामध्ये त्यांनी सुरुवातीच्या 1 महिन्यामध्ये, जो पहिला महिना होता साधनेचा, त्या महिन्यामध्ये दर 3 दिवसातून एकदा काय खायचे तर म्हणतात की कौठाचं फळ आहे ना, कौठ आणि बोर आणि कौठ हे जे फळ आहे ते 3 दिवसातून एकदा खायचे. किती? 3 दिवसातून एकदा. असा 1 महिना त्यांचा हा क्रम चालला. 3 दिवसातून एकदा, जास्त नाही बरं का, रोज अजिबात नाही. अशा प्रकारे 1 महिना हे चाललं. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी कौठ आणि बोर खायचं सोडून दिलं. मग काय खात होते तर सांगितले की ते झाडाचे वाळून गेलेले पानं आणि जे घास फूस आदी आहे ते पण वाळून गेलेलं, ओलं नाही बरं का, ओलं नाही. झाडाचं त्या ठिकाणी वाळून गेलेली पानं आणि वाळून गेलेली जी घासफूस आहे त्या ठिकाणी ते खायचे. आणि ते किती दिवसातून तर त्याचाही त्यांनी नियम बनवला होता. 6 दिवसातून फक्त एकदा खायचं ते. असं 1 महिना चाललं. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांचं हे व्रत होतं की फक्त तेवढंच खायचं, तेही 6 दिवसातून, तेही एकच टाइम फक्त. त्याचाही मात्रा होता की पोटभर खात बसायचं असंही नाहीये. झाडाचे वाळलेले पानं खाल्ले. दुसऱ्या महिन्यामध्ये हे अनुष्ठान केलं. याच्यानंतर 3रा महिना जसा लागला तेव्हा त्यांनी काय केलं, ते झाडाचे पानं वगैरे खायचं पण सोडून दिलं. आता ते फक्त पाणी प्यायला लागले. पाणी किती दिवसातून प्यायचं तर म्हणतात ते पाणी पित होते 9 दिवसातून एकदा. पूर्ण 9 दिवस झाले की बस यमुना मैयामध्ये जाऊन 1 ओंजळ 2 ओंजळ पाणी फक्त त्या ठिकाणी पिणार, तेवढंच पाणी पिणार, बाकी परत 9 दिवस काहीही नाही. अशा प्रकारे 1 महिना काढला. म्हणजे बघा 1 महिना म्हणजे 30 दिवसात 9 दिवसातून एकदा घ्यायचं पाणी, म्हणजे किती वेळा पाणी पिले असतील ते? 3 वेळा पाणी पिले नाही का. म्हणजे बघा केवढं कठीण व्रत केलं हे. याच्यानंतर सांगितलं की ध्रुव महाराजांनी आता त्या ठिकाणी जो 4था महिना त्या ठिकाणी साधनेचा लागला, त्या साधनेमध्ये त्यांनी 4थ्या महिन्यात जल प्यायचं सुद्धा सोडून दिलं, पाणी प्यायचंही सोडून दिलं. मग आता काय खातायत, काय पितायत तर शास्त्र सांगते की त्यांनी केवळ श्वास घेऊन राहायचं ठरवलं. केवळ श्वास घ्यायचं आणि तो श्वासही किती दिवसातून घ्यायचा बघा, हा पण एक प्रश्न आता इथे. तो श्वास घेऊन फक्त राहायचं, दुसरं काही खायचं नाही, प्यायचं नाही, फक्त श्वास घेऊन जगायचं. तर तो श्वास सुद्धा 12 दिवसातून एकदा घ्यायचा. बघा किती कठीण तपस्या आहे. 12 दिवसातून एकदा श्वास घ्यायचा, परत 12 दिवस काहीही नाही. 1 महिन्यामध्ये त्यांचं हे व्रत चाललं. तर महिन्यात फक्त 2दा श्वास घेतला, फक्त 2दा श्वास घेतला. आपल्या 1 मिनिटामध्ये किती श्वास होतो घेऊन? 18 वेळा तर आपण श्वास घेतो बरं का 1 मिनिटामध्ये. एकदम असा तंदुरुस्त माणूस आहे तर 14 ते 15 वेळामध्ये 15 वेळा 1 मिनिटात श्वास घेतो. मग अशा प्रकारे आपण हा विचार करतो. ध्रुव महाराज 12 दिवसातून एकदा श्वास घेतात. ते 1 महिन्याचं हे व्रत त्यांचं चाललं. हा झाला साधनेचा 4था महिना. त्यानंतर ध्रुव महाराजांच्या साधनेचा 5वा महिना जेव्हा लागला तेव्हा त्यांनी पूर्णपणे श्वासावरही नियंत्रण मिळवलं, श्वासाला निरोध केला, प्राणवायूवर नियंत्रण मिळवलं आणि श्वास घ्यायचं सुद्धा सोडून दिलं. बघा आपलं हे जे शरीर आहे ना 5 प्रकारे बनलेलं पंचकोश आहे ना, अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, मनोमय कोश, हे पंचकोश आहेत. तर या पंचकोशामध्ये आपलं हे शरीर असतं. तर अन्नमय शरीर जे आहे हे आपलं सर्वांचं हे शरीर जे की अन्न खाऊन त्या ठिकाणी वाढतं आणि शेवटी अन्नामध्येच विलीनही होतं. आपलं शरीर जन्म झालाय ना आपला, कशामधून जन्म झालेला आहे? अन्नापासून आहे ना, कारण की आईचं शरीर बनले अन्नापासून बनलेलं आहे, मातीमधून जन्म झालेला आहे याचा शरीराचा. मग अन्न खाऊन 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 हे शरीर वाढलं आणि शेवटी अन्नामध्येच विलीन होतं, म्हणजे मातीमध्ये विलीन होतं आणि याचं शेवटी खत होतं, बरोबर ना. याचा अर्थ अन्नमय हे जे शरीर आहे या शरीराला त्यांनी पहिलंच त्या ठिकाणी निरोध केला, अन्नमय शरीर निरोध झाला. त्यानंतर त्यांनी सांगितले अन्नमय शरीर, त्यानंतर मनोमय शरीर, मनोमय शरीरालाही त्यांनी त्या ठिकाणी संयमित केलं. प्राणमय शरीर जे आहे प्राणमय, प्राण घेऊन त्या ठिकाणी जगत होते. पूर्वी प्राणमय शरीर होते बरं का, आता अन्नमय शरीर आहे फक्त. असा उद्योग जर आपण केला आता ह्या कंडिशन मध्ये तर लवकरात लवकर आपलं काय होईल, तिरडीवर बसावलं लवकरात लवकर, म्हणजे संपलं सगळं काही. त्याच्यामुळे अन्नमय शरीराला घेऊन आपण एवढे खडतर तप नाही करू शकत.
आणि बऱ्याचशा पैकी हे केलंही जातं. आजकाल लोक उपवास म्हणून लोक म्हणजे महिलांचं जास्त असते. महिला उपवास एवढे करते की हिशोबच नाही त्याचा. बघा उपवास पण किती करायचे, शरीराला सोसतात तेवढे करायचे. अनावर उपवास करायची गरज नाहीये. लोक बरेच सांगतात निरंकार धरा, तुम्ही अमुक धरा, काही आवश्यक नाहीये. शरीराला जेवढं सहन होते ना तेवढंच करा, कारण शरीरच एक माध्यम आहे. जर तुम्हाला निरंकार उपवास करून पित्त झालं, उलट्या झाल्या, तिकडेच पडले, आलेच नाही सत्संगाला, मग उपयोग काय त्या उपवासाचा? त्याच्यामुळे त्या ठिकाणी उपवासही तेवढेच पाहिजे, शरीराला सहन होत आहेत. स्वतःच्या जीवनामध्ये ती उपयोगी आहेत. म्हणून एक एकादशी व्रत आहे जे सार्वभौम व्रत आहे, ज्याच्यामध्ये अजिबात काहीच खायचं नाही, निर्जला राहायचं. हे जे शास्त्रीय विधान आहेत ते पाळायचं असं काही गरज नाही. शास्त्राने त्याच्यासाठी शिथिलता दिलेली आहे. अगदी निर्जला व्रत करण्याची गरज नाही. तुम्ही काहीतरी अल्प आहार घेऊनही व्रत करू शकता. आणि अल्पाहार म्हणजे मग फराळ म्हणून काय लगेचच ताट फुल भरवायचं, त्याच्यामध्ये 7-8 आणि 10 व्यंजन आणायचे आणि मग ग्रुपमध्ये अच्छा हे सगळं जे आहे ना, ती फराळची ती खिचडी वगैरे, ह्या सगळ्याचा आविष्कार माणसाने बुद्धी लावून नंतर केलाय. शास्त्रात असं कुठेही लिहिलं नाही साबुदाण्याची खिचडी बनवून खा म्हणून, असं कुठेही नाहीये. हा, व्रतामध्ये काही गोष्टी आहेत, जसे सावाचे चावल म्हणतात त्याला, ते शाबूत आपल्याकडे भगर म्हणतात, किंवा असे काहीतरी धान्य त्यांनी निश्चित केलेले आहे. त्याला कोदो पण म्हणतात काही ठिकाणी. ते कोदो धान्य मिळतं. पूर्वी ऋषीमुनी जेव्हा अनुष्ठान करायचे तेव्हा ती कोदोची लापशी एकदा खाल्ली की 8 दिवस भूक लागत नव्हती. किती इच्छा करा खायची, भूकच लागत नव्हती. ती कोदो आजही मिळतं, पण ते आजकाल लोकांची तब्येत एवढी बिघडलेली, ते पोट एवढं जास्त खराब आहे की ते जर खाल्लं तर आजारी पडते. त्याच्यामुळे ते खायचं नाही खाऊ देत. पण पूर्वीच्या काळी ऋषीमुनी योगी होते, त्यांना कुठले आजार वगैरे नव्हते. मग ती कोदोची खिचडी एकदा जर खाल्ली तर 8 दिवस परत काहीही खायची गरज नाही. आणि खायचं म्हटलं की पाणी प्यावं लागेल, खायचं आणि प्यायचं म्हटलं की मग शौचाला जाणं, बाथरूमला वगैरे जाणं आलंच. याचा अर्थ साधनेमध्ये विक्षेप आला. त्याच्यामुळे ते खायचं प्यायचं सगळं बंद. त्याच्याकरता 8 दिवस आधीच ती खिचडी खायची. तर ते अशा प्रकारेही व्रतामध्ये चालणारे जे काही अन्नधान्य आहे ते वेगळं आहे. तर हे त्या ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये ग्रहण करून व्रत उपवास केले पाहिजे. नाहीतर उपवास आहे म्हणून काहीच खायचं नाही. बरेच असंही करतात, 12, 1, 2, 3 वाजले तरी त्यांचं काही फराळ नसतं. मग चहा मात्र 5-6 वेळा होईल. हा, ही फार खतरनाक गोष्ट बरं का. चहा कसं काही चालतो उपवासाला? तुम्हाला सांगू का, चहा उपवासाला चालत नाही. ही पदार्थ फार विचित्र आहे. ते बरं आहे, उपवास आहे, आम्हाला हे चालत नाही, आम्हाला ते काय म्हणतात, ते भोपळा चालत नाही, टमाटर चालत नाही, अमुक चालत नाही, तमुक चालत नाही. बरं हे चालत नाही, मग तुमचं ते तंबाखू, ते सिगारेट वगैरे हे बरं चालतं. हे कसं काय चालतं? ते उपवासाला चालत नाही. तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा उपवास करताना या गोष्टीला ब्रेक द्या. आणि विशेष करून जे लोक आध्यात्मिक आहेत ना, त्यांनी तर कुठलं व्यसन ठेवूच नाही. मनाला बेचैन करेल ना अशा प्रकारची काहीही वस्तू जवळ ठेवू नये. त्याग करावा अशा वस्तूंचा. अपवित्र आहे. बघा आपलं मुख बघा, आपलं जे तोंड आहे ते भगवान नाम घेण्याकरता आहे. ज्या तोंडाने आपण देवाचं नाव घेतो, देवाचं नाव किती पवित्र आहे. त्या अत्यंत पवित्र नावाला ज्या तोंडाने आपण घेतो त्याच तोंडामध्ये ह्या सगळ्या अपवित्र गोष्टी भरतो. हे किती अत्यंत पाप गोष्ट आहे. शास्त्राने याचा निषेध केलेला आहे, विरुद्ध आहे हे सगळं आचरण. त्यामुळे व्रत उपवासामध्ये तर असं करूच नाही कधी. आणि जे भक्त आहेत त्यांनी तर कधीच करू नये म्हणून सांगितलं की ह्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. मग आहारामध्ये काय घ्यायचं, तर ध्रुव महाराजांचा आहार बघा किती दिव्य. त्यांनी विचार केला नाही कशाचा, काहीही नाही. 6 महिन्यांपर्यंत खडतर हे तप केलं. आणि तेव्हा सांगितलंय की 4थ्या महिन्यानंतर जेव्हा 5वा महिना साधनेचा आला, श्वास घ्यायचंही सोडून दिलं त्यांनी. बघा, साधनेमध्ये श्वासही सोडला जातो. आपण तर सगळं धरून ठेवतो, श्वासही सोडायला पाहिजे. म्हणून सांगितले श्वासावरही नियंत्रण मिळवा. श्वासही त्या ठिकाणी नियंत्रण मिळवून, मी काय बोलते मलाच कळेल नाही, एकच वाक्य 4 वेळा बोलू नये. बरोबर आहे, तुम्ही चालले बरोबर चालले, आम्हाला काय व्यत्यय नाही. नाही, लिंक तुटली आता. इकडे श्वास बंद पडलाय. आता
हे पण चाललंय ना, तिथे जवळ जाऊन आपला श्वास एखाद्याचा बंद पडेल. हे लोक कसे तिथे नाचतात, तर तिथे दंगे आयुष्य कमी होतं त्याने पण असं. तर ध्रुव महाराज त्या ठिकाणी श्वासावर नियंत्रण मिळवून आता 5व्या महिन्यापासून त्यांनी एका पायावर उभं राहायचं तप केलं. अहरह एका पायावर उभे राहिले आणि तपस्या केली, साधना केली. एका पायावर उभे राहून त्यांनी निराहार राहून श्वासाचंही वर्जन करून त्या ठिकाणी एका पायावर तपस्या केली. 5वा महिना 6वा महिना त्या ठिकाणी अशा